चुकतंय 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 सगळं सगळं चुकतंय 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 सगळं सगळं चुकतंय डोंगर करतंय शीर्षासन दर्या पितोय पाणी आभाळ लोळतंय जमिनीवर फांद्यांवर फुलदाणी Come on everyone! डोंगर करतंय शीर्षासन दर्या पितोय पाणी आभाळ लोळतंय जमिनीवर फांद्यांवर फुलदाणी वाऱ्यालाही फुटलाय घाम बाप्पा लावतोय डोक्याला बाम पृथ्वी म्हणतीये दुखतायत पाय कोण जाणे काय चाललंय काय चुकतंय 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 सगळं सगळं चुकतंय चुकतंय सगळं सगळं चुकतंय 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 सगळं सगळं चुकतंय थँक्यू जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जरा एकदा जोरदार टाळ्या आमेसाठी झाल्या पाहिजे साठी झाल्या पाहिजेत सौरभ भालेराव आणि ऋषिकेश दातार यांच्यासाठी जोरदार टाळ्या आमचे मामा मामी आहेत सर ते राहायला चालत आता गावामध्ये तर त्यांना तुम्हाला भेटायचंय बोलावतो या मामा मामी मी सांगते ना माझ्या फोटोला येत नाही असं काय करू नका. मी आधीच सांगितलं. माझ्या फोटोला like जास्त आहे. असं काय राहत नाही म्हणजे काय प्रत्येकाला तुमचं मी काय ऐकून घेणार? जरा 2 मिनिटं गा बसा. माझ्याच फोटोला जास्त लाईक आहे माझ्या फोटोला जास्त लाईक आहे मी स्वतः पाहिले तुम्ही सकाळी माझा एक फोटो अपलोड केला त्याला जास्त लाईक आलेत बस हो त्या फोटोला जास्त लाईक आलेत कारण त्या फोटोला मी हार घातला होता म्हणून जास्त लाईक आले मरणावर उठलाय माझा म्हातारा बाकी काय नाही तुमचं ना जीएलसी फॅक्टर झालाय माझ्याबद्दल गप गप माझ्याच फोटोला जास्त लाईक असतं माझ्या फोटोला एक काम करू निळू तू सांग आमच्या दोघांपैकी सोशल मीडियावरती जास्त फेमस कोण आहे मामा Yes! अजिबात नाही मामी Yes! शक्यच नाही आणि दोघं पण नाही फेमस आहे फक्त मिथिला हे सगळ्यांना माहिती आहे मिथिला हा बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या हे, नाही, माझे पण सेम केस होते आता पांढरे झाले या इकडे. आई शपथ. मामा तुम्हाला काय लाज लज्जा शरम आपलं वय बघा त्या मुलीचं वय बघा अरे सर नमस्कार सर कसे आहात तुम्ही मी ओळखतो लय मोठा फॅन आहे मी यांचा पिक्चर बघितलाय ना तो कुठला कोण कोण असत कोण असत कोण कोण असतं असं नाहीये ते असंच आहे ते मी बघितलंय काय असते स्टोरी त्यांचा मुलगा मरतो आणि त्यांचा मुलगा मेल्यानंतर मग सिस्टमच्या विरोधात आवाज उचलायला सर उभे राहतात आणि डायरेक्ट शक्तिमान होतात हातात असा एक दंडुका घेतात आणि मग सगळ्यांना विचारतात कोण कोण असतं बाहेर या कोण कोण असतं नाही रे कोण कोण असतं वेगळं कोकण असतं नाही सर पण खरं सांगतो मी तुमचा पिक्चर बघितला तुमच्या पिक्चरने मी खूप एकदम असा प्रभावी झालो आणि मी पण अन्याय विरुद्ध आवाज उचलला आणि तुम्हाला कसं म्हणतात कोकणस्थ तसं मला पण म्हणतात काय डोंबिवली ईस्ट डोंबिवली ईस्ट डोंबिवली ईस्टला राहता का तुम्ही हा त्यामुळे मी अन्याय विरुद्ध आवाज उचलला अच्छा कुठला अन्याय बायकोन केलता बघितलं निळू ही सगळी भांडणं मला सांग घरची आहेत की नाही मग घरातली भांडणं हा माणूस ट्विटरवर का आणतो मी ट्विटरवर आणतो आणि ट्विटर चव्हाट्यावर आणते भांडण ट्विटर काय 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 सांगतो काय तो विनोद काय होता सांगतो मी ट्विटरवर आणतो आणि ट्विटरचं वाट्यावर आणते भांडण अजून 2 वेळा बोललात ना तर ते खेडेकर उठून जातील परत यायचे पण नाही
तुम्ही त्यांना आवडणारे विनोद करा. सॉरी सर सॉरी. पुढचा पण एक होता पण मी गिळून टाकला. गप्प बसा. सर तो मी सांगत नाही पण असा होता सारखी माझ्या कानाशी टिटर टिटर करते जाऊ द्या. पण मी बोलणार नाही सर शपथ. जेवढी मोठी मोठी माणसं आली आणि तुम्ही भांडत बसला सगळ्यांच्या समोर, बरोबर सॉरी नाही सॉरी. वाटत ना ते? कशी आहेस चिनू? काय म्हणलं चिनू नाही ते काय नाही फेसबुक वरती असं सोशल मीडिया काय नाही. मी तुला सांगते पोरी यांच्या ना तू बोलण्यावर अजिबात जाऊ नको हा. म्हणजे उद्या तुला ऋतिक रोशन वगैरे नावाने फ्रेंड रिक्वेस्ट येईल तर पटकन घाईवर ऍक्सेप्ट करशील. तर तसं नको करू कारण ह्यांनी ना यांच्या प्रोफाईल पिक्चर वरती ऋतिक रोशनचा फोटो सस्पेन्स पडला आणि उद्या एखादा फोन येईल की मी ऋतिक रोशन बोलतोय येतेस का जेवायला वगैरे तर एक्साइटमेंट मध्ये पटकन होच म्हणून जाशील. पण तसं पण नको करूस कारण हेच फोन करणार आहेत तू. कसा हे फोन करतील आणि त्यांना कसा ऋतिक रोशन वाटेल? काय खरोखरचा ऋतिक रोशन मीच असतो. मीच असतो. जादूला सांगायचं एक दिवस हवा उद्यामध्ये मिथिला पालकर घ्यायची. तिच्यासाठी मी रोल बदलून इकडे राहिलो. कुशल बद्रिकेचा रोल केला. काय सांग काय काय ओम 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 काय? ते मी जादूला बोलवलं माझ्या जादू असा नाही त्याला ओम 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 बोलावं लागतं. मला सगळ्या जनतेला सांगायचं हा. आहे सगळ्या हा. जनतेला सगळ्यांनी प्लीज हवा येऊ द्या बघा. सोमवार मंगळवारी रात्री 9-10 वाजता 9:30 वाजता बघायला विसरू नका. कुशल बद्रिके दुहेरी भूमिकेत एक मामा आणि एक ऋतिक जा रोशन. आता घरी, स्वतःच सांगा सगळं. त्यांचं प्रमोशन आहे का आपलं स्वतःच आहे? आणि तुम्ही फार वावा करू नका. गेले 4 एपिसोड तो हेच करतो आमच्याकडे. सगळेजण वावा पण करतात. actually मी काय म्हणता ऋतिक रोशन? ऋतिक रोशन सारखा दिसतो की नाही? कसला ऋतिक रोशन उसवलेलं कुशन दिसत? ते कापूस बघा किती बाहेर आला. इथून इथून कसले ऋतिक एक रोशन? मिनिट पण माझे खूप फॉलोअर्स आहेत. खरं सांगतो मी हा. खूप खरंच फॉलोअर्स. खरंच खूप फॉलोवर आहेत. रोज लोक फॉलो करत करत घरी येतात बडवतात म्हाताऱ्याला. मी काय म्हणते हे सेलिब्रिटी आले त्यांच्या बरोबर पटकन काढून घेऊ आपल्याला लाईक्स येतील आई photo. शपथ एक फोटो काढ चले. इकडे मध्ये उभी राहा इकडे इकडे इकडं आई शपथ भृंगराज. काय? अरे भृंगराज नाही का आपण वापरतो त्याच. अरे भृंगराज नाही का आपण वापरतो नाही का हा. ते गुणे कुळायम काळे काय 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 काय? गुणे कुळायम माळे. घने घने मुलायम काले बाळ असा शब्द असतो. घने गुणे मुलायम. कुळा गुणे मुलायम. बाहेर व्हा. Sorry. घने मुलायम. बरं, पुढे बोलत आहे. हा हा ठीक आहे ओळखतो मी एवढंच. भृंगराज नाही, जसराज. मला जसराज माहितीये